जुन्या शाळेमध्ये जेव्हा आपण असताना ज्या ज्या वस्तू भेटायच्या तिथे त्या वस्तू मला दिसल्या किराणा दुकानामध्ये. तर त्या मी कियाराला घेऊन दिलेल्या आहे. आज काय काय घेतलंय तर इथे बघू आपण काय काय आणलेलं आहे. ज्या शाळेतल्या आपण गोष्टी खायचो लहानपणी, आठवण झाली त्या शाळेतल्या गोष्टी. म्हणजे बघूनच मला इतका आनंद झाला ना. तर सॉल्ट टाकण्यासाठी ही असं कप आहे, म्हणजे असा कप येतो. कप नाही, काय म्हणतात त्याला, काय म्हणतात काय माहिती ते येतं. आणि हे लाईन सेट वॉटर आहे. जास्त मी मोठं मागवलं 1 लिटरचं. तर ही खालची आहे ना जाळी ती काढून ठेवते. जर तुम्हाला माझा डिशवॉशरचा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल, पूर्ण जी माहिती काय असते पूर्ण, म्हणजे कशाला काय म्हणता, काय कसे भांडे याच्यात चालतात ते बघायचं असेल नक्की मला कमेंट करा. मी त्याच्यावर स्पेशल डिशवॉशर वरून ब्लॉग घेऊन येईल. तर मला जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि सांगा. हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगमध्ये धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि इकडे माझ्या मागे बघू शकता जिथं सन राईज होतं ते तिथे बघू शकता कसं वातावरण झालं आहे. आणि वरती क्लाउड इतके सुंदर झालेले आहेत ना. आणि अजून तिकडे चांभार लेनकडे बघू शकता किती छान झालेलं आहे. आणि असं वरती क्लाउड कसे, आणि क्लाउडच्या खालून मी चालते वॉकिंग. तर आता वाजले 6:30ला निघाली होती. चला तुम्हाला तसं व्ह्यू दाखवते सगळा. तर घरी आली इतक्यात. आता वाजले 6:45 वाजले. तर घरी आली, चेहरा वॉश केला. आता त्याला स्वयंपाकाला लागायचं. विहान आणि केला टिफिन. तर आज मी करणार आहे मेथीची भाजी, चपाती आणि स्नॅकला केक आहेत. म्हटलं केकच देऊन दे, डोनट. चला पटापट स्वयंपाक करते आणि मी बोलते तुमच्याशी. तर इथे आवरलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल सकाळी मी आली आणि आवरलं, घर आवरलं, मुलांचं आवरलं, त्यांचा टिफिन केला. आणि वैभवची तर नाईट होती तर ते आज त्यांचं ट्रेनिंग पण आहे. तर उशिराच येतील. मम्मी स्वयंपाक एकदम थोडा केला होता, मेथीची भाजी पोळी. तर वियानला स्नॅकला केकच दिलेला आहे. कियाराला चीज पराठा दिला होता करून. आणि माझ्यासाठी मी टोफू आणलेलं आहे. बघेल आता टोफूची काहीतरी रेसिपी करणार, काहीतरी ट्राय करणार खाण्याचं. भूक नाही आहे तसं, मला सूप पिलं मी. तर आज विचार चाललाय की डिशवॉशरबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती द्यावी. तर आता घर तर मी ते आवरलेलं आहे सगळं. कियाराला घेऊन यायचं आहे थोड्या वेळाने. आणि माझ्यासाठी मी केलेला आहे चहा. आणि आता वाजले 12:30. तर चहा केला आहे विदाऊट शुगर. आणि मी सूप पिलं होतं, हे नॉर सूप किमची. तर खूप मस्त होतं. त्याच्यामध्ये फक्त 40 कॅलरीज आहे. म्हटलं मग आता, म्हणून मला भूक नाही आहे आता सध्या. भूक लागली तर मी टोफू खाणार आहे. म्हटलं चला चहा पिऊ. तर तेच आज म्हटलं चला, खूप दिवस मला कमेंट्स आलेल्या की तुझं डिशवॉशरचं दाखव, कितीला घेतलं, काय कसं यूज करते, किंवा त्याला कोणती लिक्विड किंवा पावडर टाकते. तर ते सगळं मी सांगणार आहे. कसे भांडे निघतात ते सुद्धा सांगणार आहे. जे माझे नवीन व्ह्यूअर्स असतील तर इथे बघू शकता माझा डिशवॉशर एका व्हिडिओमध्ये. तर असं कमेंट्स खूप काय काय करता. जर तुम्हाला, आणि जास्त करून जेंट्सचीच कमेंट आपण म्हणतो, लेडीज म्हणजे ज्या बाया असतात त्या दुसऱ्यांचं हे बघवत नाही वगैरे, पण तसं नाहीये. जेंट्स पण खूप डेंजर असतात, बोलतात की नुसतं बोर करते, असं करते. पण माझा व्लॉग आहे, मी डेली व्लॉग करते. मी काय रिव्ह्यू नाही करत त्या ज्या शॉपचं किंवा ज्या तांदूळ घेते तिथलं.
का ब्रँडिंग नाही करत मी कधीच, प्रमोशनल व्हिडिओ वगैरे ते कधीच करत नाही. मी स्वतः विकत घेते, मला आवडतं. मला जिथं स्वस्त भेटलं मी ते माझ्या मैत्रिणींना एकदम दाखवते की त्यांनी पण घ्यावं. नाशिकच्या ज्या माझ्या जेवढ्या मैत्रिणी असतील किंवा नाशिक बाहेरच्या पण मैत्रिणी असतील तर त्यांना ती कळावी जागा की इथे असं भेटतंय, स्वस्त भेटतंय, छान भेटतंय, क्वालिटीचं मस्त भेटतंय. तेच मी शेअर करत असते. तर असं नाही की मी तिथे जाऊन ब्रँडिंग करते, त्यांचं कधीच नाही करत मी. तुम्ही बघितलं असेल माझं व्हिडिओ टाकते वगैरे, जेव्हा मला कोणी सांगितलं तिथला कॉन्टॅक्ट नंबर दे किंवा काय दे तेव्हा मी देते. नाहीतर मी माझं स्वतःच दाखवते डेली लाईफ की मी केवढे तांदूळ घेतले, हे तांदूळ घेतले, असं आहे तसं आहे. फक्त जे क्वालिटी चांगलं असेल तर मी ते सांगते की छान आहे. तर अशा काही कमेंट्स असतात, पण आता बोलणंच ठीक नाहीये. मी जास्त कमेंट्स त्या उत्तरच देत नाही. ज्या छान छान कमेंट्स येतात किंवा मग काही प्रत्येक कमेंट्सला माझं उत्तर असतं, तुम्ही जाऊन बघा. आणि बाकी तांदळाचं जे तुम्ही सांगतात ना कुठे काय पत्ता वगैरे फोन नंबर, तर मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. ज्या तांदळाच्या व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यांचा नंबर, त्यांचे 3-4 नंबर आहे ते दिलेले आहे. त्यांच्या मिलचं नाव दिलेलं आहे, पत्ता दिलेला आहे. आणि तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला ना तर घरपोच तुम्हाला करून देऊ शकता. जर त्यांची गाडी दर दिवशी येते नाशिकमध्ये, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता. आम्ही का नाही इथे मागवत, कारण आम्हाला फिरायचं असतं. आम्ही फिरण्याच्या याच्या तिकडे तिकडे जातो, त्याच्यामुळे आम्ही तिथे जातो. बघता येतं तांदूळ, बघता येतं असं तसं सगळं विचारता येतं, म्हणून आम्ही तिथे जातो मिलमध्ये, मागवत नाही. तर माझी बहीण पण घेते, माझी जाऊबाई पण घेते तांदूळ तिथूनच. तर असं एवढंच बोलायचं होतं. तर आता चहा वगैरे पिते. हे केरळला घ्यायला गेली होती, इतकी भिजून गेली. मग दुसरा घातलेला आहे टी शर्ट बघू शकता. आणि तिथे नाही एक दुकान आहे जिथे आपण आपल्या 90s नाही म्हणता येणार, आपण तर पुढे जुन्या शाळेमध्ये जेव्हा आपण असताना ज्या ज्या वस्तू भेटायच्या तिथे त्या वस्तू मला दिसल्या किराणा दुकानामध्ये. तर त्या मी कियाराला घेऊन दिलेल्या आहे. आज काय काय घेतलंय तर इथे बघू आपण काय काय आणलेलं आहे. ज्या शाळेतल्या आपण गोष्टी खायचो लहानपणी, आठवण झाली त्या शाळेतल्या गोष्टी. म्हणजे बघूनच मला इतका आनंद झाला ना. आणि फक्त एवढ्या वस्तू फक्त 30 रुपयाला आलेल्या एवढ्या सगळ्या वस्तू. तर तुम्हाला दाखवते काय काय घेतलेलं आहे. पहिल्यांदा तर घेतलेलं आहे काय घेतलंय, स्टिक. अशी ओढायची स्टिक असते तर ती घेतलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय म्हणजे चॉकलेट की काहीतरी आहे, तर ते घेतलेलं आहे. दुसरं काय आहे, दुसरं तर कॉमन आहे आपलं हे दुसरं चिप्स. तिला आवडतं म्हणून चिप्स घेतले. तर ते तर भेटतात ते नेहमी, पण आपल्या वेळेस काय काय भेटायचं तर ते दाखवते मी. इथे घेतलेलं आहे बुरकूट. जेवढ्या पुड्या होत्या ना तेवढ्या घेऊन टाकलेल्या आहे. कियाराला आवडतं ते, हो ना कियारा. तर अशी बोरकुट मला पण इतकं आवडायचं ना शाळेत असताना. तर मी इतकी खायची. त्या छोट्या छोट्या पुड्या असायच्या ग्रीन कलरच्या, ग्रीन नाही आपल्या नाही का वेगळाच कलर असायचा, पण हे अशा बघू शकता बोरकुट. तर मी जेवढ्या होत्या तेवढ्या घेऊन टाकलेले आहे त्यांच्याकडून. तर कोणी कोणी हे बोरकुट खाल्लंय नक्की मला कमेंट करून सांगा. बघू शकता जुन्या आठवण ताज्या झाल्या एकदम बघूनच शाळेतल्या. तर बोरकुट घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे लॉलीपॉप घेतलेलं आहे. बघू शकता असं जुन्या पद्धतीचं लॉलीपॉप घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं आवडतं चॉकलेट कॉफिको, हे सुद्धा खूप खायचो आपण पहिले. मी तर खूप खायची कॉफिको. नंतर ॲपेनलिवे. तर हे इकडे कियारा काय काय दाखवू ना आपण. आणि त्याच्यानंतर घेतलेलं आहे इमली. बघू शकता ह्या दोन गोष्टी, बोरकुट आणि इमली. तर अशा इमली घ्यायच्या. 1 रुपयाच्या 2 भेटल्या, तेव्हा पण 1 रुपयाच्या 4 भेटायच्या डायरेक्ट. तर अशा इमली माझ्या तर फेवरेट होत्या. मी तर कुठे मला दिसलं ना, म्हणजे सहसा दिसत नाही ह्या गोष्टी, पण तिथे आहेत विकायला म्हणून मग भारी वाटलं. आहे खायची. कियाराला माहिती नाहीये कशी खायत. असं पेप्सी सारखं. आणि थोडाही पण खाया. कसं आहे, टेस्ट कर ना. मला तितका आवडायचा.
चिंचच खातोय असं वाटतं. ते चमच्याला जे इमली असेल ना ते सुद्धा मी घेतले होते, ते सुद्धा 2-3 असतील इथे पडलेले. तशा गोष्टी घरामध्ये खूप ठेवते, मला खूप आवडतं आणि जुन्या गोष्टी कोणीच विसरू शकत नाही. म्हणून मला ना त्या पूर्वीच्याच गोष्टी इतक्या आवडायच्या ना. तिथे अजून भरपूर प्रकार आहे, म्हणजे ते गुलाबजाम भेटायचे, ते मिरची, गोड मिरची, असे खूप प्रकार आहे, इतके काय काय आहे तिथे. त्यातले 3-4 प्रकार आणले फक्त 30 रुपयामध्ये. तर असं आता थोड्या वेळाने डिशवॉशर पण दाखवेल मी तुम्हाला कसं यूज कर. तर आता माझं ना डिशवॉशरचं सॉल्ट संपलं होतं, तर तुम्हाला दाखवते इथे चिन्ह सॉल्ट आणि राईनसीड वॉटर पण संपलेलं आहे, बघू शकता इथे या ठिकाणी असं चिन्ह येतं सॉल्ट आणि राईनसीड वॉटर संपलं तर आता दोन्ही टाकावं लागेल. सॉल्ट टाकण्यासाठी ही असं कप आहे, म्हणजे असा कप येतो, कप नाही काय म्हणतात त्याला, काय म्हणतात काय माहिती, ते येतं. आणि हे राईनसीड वॉटर आहे, हवी जास्त मी मोठं मागवलं 1 लिटरचं. तर हे वेगळ्या कंपनीचं आहे, ॲरिंगो काहीतरी आहे, ॲरिंगो डिशवॉशर टॅबलेट. आणि फॉर्च्यूनचं मी नेहमी ना फॉर्च्यूनचंच मागवते, राईनसीड वॉटर किंवा काय म्हणतात डिशवॉशरचं सॉल्ट किंवा आपलं डिशवॉशरचं डिटर्जंट. तर हे सॉल्ट आहे, डिटर्जंट तर मी आधीच मागवलेलं होतं, तर ते आहे. मग म्हटलं सॉल्ट संपलंय त्याच्यात आता. आणि हे खूप गरजेचं असतं सॉल्ट, कारण आपल्या जे पाणी असतं ना त्याला सॉफ्ट करतं आणि भांड्यांवर काही डाग असं ना ते दिसत नाही, आणि डिशवॉशर पण क्लीन असतं याच्याने. म्हणून हे जरुरीचं असतं, जेव्हा ही चिन्ह येतं ना सॉल्टचं तेव्हा ते टाकावंच लागतं आपल्याला. तर त्याच्यामुळे तेव्हा आपलं डिशवॉशर खूप वर्ष चांगलं टिकतं जर आपण ह्या गोष्टी पाळल्या तर. आता आपण टाकून घेऊ आधी सॉल्ट वगैरे, इथे बनवतो. तर ही खालची आहे ना जाळी ती काढून ठेवते. जर तुम्हाला माझा डिशवॉशरचा पूर्ण ब्लॉग बघायचा असेल, पूर्ण जी माहिती काय असते पूर्ण, म्हणजे कशाला काय म्हणता, काय कसे भांडे याच्यात चालतात ते बघायचं असेल नक्की मला कमेंट करा, मी त्याच्यावर स्पेशल डिशवॉशर वरून ब्लॉग घेऊन येईल. तर मला जास्तीत जास्त कमेंट्स करा आणि सांगा. तर चला आता आपण टाकून घेऊ सॉल्ट. तर हे सॉल्ट आपलं नॉर्मल सॉल्ट असं तसं नसतं, हे सॉल्ट स्पेशल डिशवॉशर साठीच असतं. असं नाही की आपलं सॉल्ट लागणार. तर बघू शकता याचं टेक्स्चर कसं तुम्हाला दाखवते, जे जाड मीठ असतं ना सेम तसंच आहे. तर हे 1 किलो आहे, आता 1 किलो हे सॉल्ट 2-3 महिने जातं ते. तर या ठिकाणी टाकायचं, बघू शकता इथे. तर हे इथे आहे ना, इथे टाकायचं आणि असं कप ठेवून इथे ओतून द्यायचं. तर पूर्ण पुडी ओतायची आहे. आणि लावून घ्यायचं. तर सॉल्ट टाकलेलं आहे, आता राईनसीड वॉटर इथे टाकायचं आहे या ठिकाणी. तर इथे राईनसीड वॉटर तर इथे राईनसीड वॉटर पण टाकले. याचा फायदा असा असतो की भांड्याचा काकी येते आणि डाग दिसत नाही आणि भांडे सुकून निघतात, एकदम कोरडे निघतात. तर आपण ही जाळी लावून घेऊ खालची. तर इथे झालेलं आहे सगळं टाकून. आता तुम्हाला मी ते चिन्ह गेले की नाही दाखवते, बघू शकता इथून हे चिन्ह गायब झालेले आहे सॉल्ट आणि राईनसीड वॉटरचं. तर अशा पद्धतीने टाकायचं असतं सॉल्ट अँड राईनसीड वॉटर डिशवॉशर मध्ये. आणि ते सगळ्या भांड्यांचं
साचलेलं आहे भांडे. आता लावून घेते पटापट. तर डिशवॉशर बद्दल स्पेशल ब्लॉग बघायचा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. चला ब्लॉग इथे सेंड करते. आय होप आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तुमची काळजी घ्या. बाय बाय.